दिल्लीसह देशभरात तरुण आंदोलन करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं भाष्य केले। आजची तरुण पिढी दिशाहीन किंवा भरकटलेली नाही, त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चेची गरज आहे, त्यांना आदेश देण्याची गरज नाही, असं भाष्य सरसंघचालक मोहन भागवतांनी केले। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू असताना सरसंघचालकांनी केंद्र सरकारचे कान टोचलेत। पाहूयात। आजची तरुण पिढी दिशाहीन किंवा भरकटलेली नाही, मुलांचं म्हणणं नीट ऐकायला हवं। सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले सरकारचे कान। देशभरात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं लोण प्रचंड प्रमाणात पसरलंय। सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला। केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी भेटून चर्चा केली, तर दिल्लीतील जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळतायत। महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या संख्येनं तरुणांचे मोर्चे निघतायत। अनेक सेलिब्रिटी मंडळी जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। याच दरम्यान या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याची मोठी राजकीय चर्चा झाली आहे। आजची तरुण पिढी दिशाहीन किंवा भरकटलेली नाही, त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चेची गरज आहे, त्यांना आदेश देण्याची गरज नाही, असं भाष्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू असताना सरसंघचालकांनी हे विधान केले। भागवत यांनी 2 पिढ्यांमधील वाढत्या दरीवर भाष्य केलं। आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचं ते म्हणाले। युवा पिढी आता प्रश्न विचारू लागली आहे। आपण तरुण होतो तेव्हा प्रश्न विचारत नव्हतो, आज्ञाधारक होतो। आताची पिढी वेगळी आहे, प्रश्न विचारते। युवकांसोबत संवाद महत्त्वाचा आहे, त्यांना आदेश देता येणार नाही। नवीन पिढी विश्लेषण करत असते, त्यामुळे आपल्याला संवाद साधण्याची पद्धती बदलावी लागेल, असंही भागवत यांनी केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचे कान टोचलेत। जो जिस शैली में हम पहले करते थे, अभी थोड़ी अपनी शैली बदलनी पड़ेगी। पहले आज्ञा पालन का जमाना था, हम जब छोटे थे तो माताजी ने कहा, पिताजी ने कहा, नो आर्ग्यूमेंट, चुप यानी चुप। श्रद्धा भी थी, उसको कोई प्रतिक्रिया नहीं होती थी। मालूम था कि जीवन देखा है इन्होंने, इनके अनुभव से ही सब ठीक रहेगा। अभी ऐसा नहीं है, नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है। जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उनसे उनको बाहर निकालना पड़ता है। आता काळ आधीसारखा राहिलेला नाही। नवीन पिढी प्रश्न विचारते, आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज आहे, त्यांना वेळ देणं आणि त्यांच्याशी संवाद करण्याची गरज आहे। आता कुटुंबात संवाद होत नाही। कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्याचा मोबाईल घेऊन बसलेला असतो। घरात कोणी भेटायला आलं असेल तरी त्याची कोणालाच माहिती नसते। हे सर्व बदलण्यासाठी भरपूर वेळ जाईल। जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलणं होईल। कुटुंबात संवाद झाल्यास मुलं मोकळेपणानं बोलतील, असा सल्लाही मोहन भागवतांनी दिलाय। एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है। डिक्टेशन नहीं, डिस्कशन, ऑर्डर नहीं, कॉन्सेंसस। आज परिवार में बातचीत बंद हो गई है। मोहन भागवत यांच्या विधानावर उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक पलटवार केलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला सल्ला देण्याऐवजी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागावा हा प्रवचन जोडण्याचा काळ नसून थेट राजीनामा मागावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। असं खाण्यापेक्षा असं बरं का, असं आणावं इथे आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावा। त्यांनी थेट राजीनामा मागा। मोहनराव भागवतांनी थेट सरकारला सांगा, या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे, सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा, हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे। हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू अशा प्रकारची एक मस्ती सरकारमध्ये होती। 12 वर्षामधलं एक असं आंदोलन झालं की प्रथमच त्याच्यामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। मोहन भागवत यांनी सल्ला देऊ नये। भागवत यांचं सरकार केंद्रात आहे, त्यांनी धर्मेंद्र प्रधान, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा आधी राजीनामा घ्यावा, त्यानंतर सल्ले द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे। मोहन भागवतांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा, अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं, ज्या अमानुषपणे, ज्या क्रूरपणे विद्यार्थ्यांवर आणि महिलांवर
लाठीचार्ज घडवून आणला, त्यांची बेआबरू केली, मॉलेस्टेशन झालं पोलिसांच्या हातून. त्यामुळे त्या अमित शहाचा राजीनामा घ्या. आता आता त्याच्यावर ते तेल चोपडण्याचं जे काम आहे ते करू नका, ऍक्शन घ्या. यांना पहिले बाहेर काढा सरकारच्या. सीजेपीच्या आंदोलनाला आता देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. त्याचे पडसाद देशभरात उमटत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात हस्तक्षेप करत पेपरफुटी आणि शिक्षणाशी संबंधित गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी एक कायदा करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकीय संघर्ष जुंपलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.